शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 12 जून. तर 12 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अ, संध्याकाळी दिवसभर उन्हाचा तडाखा हा जास्त प्रमाणात असणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर सर्वात आधी जर मध्य महाराष्ट्र जर बघितलं, अहिल्यानगर परिसर, तर शुक्रवारी 12 जूनला अहिल्यानगर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं, राहुरी परिसरात ढगाळ वातावरण आहे. पण अहिल्यानगरमध्ये भुरभुर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पारनेरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. शिरूरमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जर केडगाव, दौंड हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा जर बघितला आपण तर श्रीगोंद्यामध्ये देखील ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास असू शकतं. कर्जत, त्याचबरोबर आपण जर कर्जत परिसर जर बघितला, कर्जत, करमाळा, जामखेड, कडा, तर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर शिरूर, कासार, त्याचबरोबर पाथर्डी, घुगुर, पैठण, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण परिसरामध्ये संध्याकाळी 6च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर माजलगाव परिसर जर बघितला, माजलगाव, रामपुरी या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रामपुरी आणि माजलगाव या परिसरामध्ये होऊ शकतो. हा अंदाज तिथल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेलू परिसर जर बघितला, परतूर, शेलू, जिंतूर, तर या परिसरात ढगाळ वातावरण असेल. त्याचबरोबर लोणार, त्याचबरोबर जाफराबाद, चिखली, मेहकर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर बोदवड, जळगाव, पाचोरा, अंबळनेर, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सटाणा, साक्री हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अचलपूर, अमरावती, आर्वी, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट हा जर परिसर बघितला तर चेंबूर, त्याचबरोबर वरार, तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस या भागात पडणार नाही. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा भाग जर बघितला, भंडारा, रामटेक, तर त्याचबरोबर रामटेक परिसर जर बघितला, भंडारा परिसर बघितला, तुमसर, तर या परिसरामध्ये हलका पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर गोंदियामध्ये जर बघितलं, तिथे देखील वातावरणामध्ये बदल होऊन हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाला हलक्या स्वरूपात सुरुवात झालेली आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर चंद्रपूर परिसर बघितला, चंद्रपूर परिसरामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पण कुठलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडणार नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जो अंदाज आता सांगत आहोत तो शुक्रवारी 12 जूनचा आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. रामपुरी, त्याचबरोबर माजलगाव या परिसरात देखील हलका पाऊस होणार आहे. गेवराई, शिरूर, कासार इथे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सासवड, जेजुरी, भोर, वाई, सातारा हा मधला पट्टा जर बघितला तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला संध्याकाळी 6च्या सुमारास दिसत आहे. आणि आपण जर 11-12 रात्री पर्यंत जर हवामान बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. पुणे, त्याचबरोबर चाकण, lausa, महाड, माणगाव, नागठाणे, लोणावळा, पेण, कर्जत या भागात देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर जर महाबळेश्वर परिसर बघितला तर महाबळेश्वरच्या काही तुरळक महाबळेश्वरमध्ये ढगाळ वातावरण असेल, पण महाबळेश्वरमध्ये कामाठी या गावामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. खेड, दापोली, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, मेरवी हा जो समुद्र किनारपट्टा आहे, इथे देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण बघूया रात्री 12च्या सुमारास काही वातावरणामध्ये बदल होतोय का? वातावरणामध्ये नक्कीच बदल होतोय, पण
या भागात पाऊस नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आणि ठिकठिकाणी जो मध्यम स्वरूपाचा जो पाऊस पडणार आहे, या पावसामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. त्याचबरोबर विजा देखील काही प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या अंदाजानुसार तुमच्या भागामध्ये हलका किंवा मध्यम पाऊस पडत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.